कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्या घटना संपून अनेक वर्ष झालेली असतात, पण आपण त्या अजूनही मनाच्या कोपऱ्यात जिवंत ठेवलेल्या असतात. कोणीतरी आपल्याला दुखावलेलं असतं, कोणीतरी आपला विश्वास तोडलेला असतो, आपल्याकडून एखादी मोठी चूक झालेली असते, एखादी संधी आपल्या हातातून गेलेली असते, आणि आपण मात्र वर्तमानात जगत असताना मन मात्र सतत भूतकाळात फिरत असतं. पण तुम्हाला माहित आहे का, निसर्गातला एक छोटासा प्राणी आपल्याला या बाबतीत खूप मोठी शिकवण देतो. तो प्राणी म्हणजे खार. खार अनेकदा अन्नासाठी बिया किंवा कडधान्य वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवते. तिला त्या क्षणी त्या बिया सुरक्षित ठेवायच्या असतात, पण नंतर प्रत्येक बी कुठे लपवली होती हे तिच्या लक्षात राहीलच असं नाही. आणि गंमत म्हणजे तिने विसरलेल्या काही बिया नंतर जमिनीत रुजतात, त्यातून नवीन रोपं तयार होतात. निसर्गाची ही छोटीशी गोष्ट आपल्याला खूप काही सुंदर संदेश देते. काही गोष्टी आपण मागे सोडतो, पण त्या गोष्टींचा शेवट म्हणजे आपलं आयुष्य संपणं नसतं. कधी कधी एखादी गोष्ट विसरतो म्हणजे नवीन सुरुवात असते. आपण मात्र काय करतो, आपल्या आयुष्यात जे काही कटू घडलं आहे ते मनात साठवून ठेवतो. कोणीतरी 10 वर्षापूर्वी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं आणि आपण आजही ते आठवत असतो. कोणीतरी आपल्याला कमी लेखलेलं असतं आणि आपण आजही स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच व्यक्तीचा विचार करत असतो. एखाद्या नात्यात आपल्याला दुखापत झालेली असते, पण नातं संपून गेल्यानंतरही आपण त्या वेदनेला सोबत घेऊन जगत असतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्याला दुखावलेलं आहे ते कदाचित त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेले असतात, पण आपण मात्र त्याच घटनेत अडकून राहतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या गोष्टीमुळे मला आजही त्रास होतोय ती गोष्ट माझ्या वर्तमानाची आहे का? जर उत्तर नाही असेल तर मग तिचं ओझं आजही व्हायचं. भूतकाळ बदलता येत नाही, पण भूतकाळाकडे पाहण्याची दृष्टी मात्र नक्की बदलता येते. तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती चूक मान्य करा, तिच्यातून शिका, पण स्वतःला आयुष्यभर त्या चुकीसाठी दोष देत राहू नका. कारण चूक ही तुमची ओळख नाही, ती तुमच्या आयुष्यातील एक अनुभव आहे. तुमचं एखादं नातं तुटलं असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमी आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात कायमची राहण्यासाठी येत नाहीत. काही माणसं आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात आणि त्यांचं काम संपलं की ते निघून जातात. त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हातात फक्त दुःख उरतं. म्हणून काही माणसांना मनापासून माफ करा, त्यांनी योग्य केलं म्हणून नाही, तर तुम्हाला स्वतःला शांतपणे जगता यावं म्हणून. आणखी एक गोष्ट, तुमच्या आयुष्यात अपयश आलं असेल तर त्यालाही तुमची शेवटची ओळ समजू नका. कदाचित आज तुम्ही जिथे आहात तिथे पोहोचण्यासाठी त्या अपयशाची गरज होती. कधी कधी आयुष्य आपल्याकडून एखादी गोष्ट काढून घेतं, कारण त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात आणण्यासाठी जागा तयार करायची असते. पण नवीन गोष्ट येण्यासाठी जुन्या गोष्टीला जागा सोडावी लागते. हे अगदी झाडासारखं आहे. झाडाला नवीन पालवी यायची असेल तर जुन्या पानांना गळावंच लागतं. त्याप्रमाणे आपल्या मनात नवीन विचार, नवीन स्वप्न आणि नवीन आनंद यायचा असेल तर जुन्या कटू आठवणींचं ओझं कमी करावं लागतं. म्हणून आज एक छोटासा निर्णय घ्या. तुमच्या आयुष्यातील अशी एक गोष्ट निवडा जिला तुम्ही खूप दिवसापासून मनात धरून बसला आहात. एखादी व्यक्ती, एखादी चूक, एखादं अपयश, एखादा अपमान किंवा एखादी जुनी आठवण. आणि स्वतःला सांगा, जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण त्याचा परिणाम माझ्या आजवर किती होऊ द्यायचा हे मी ठरवू शकतो.
हा विचार मनात ठेवा, कारण तुमचं आयुष्य फक्त तुमच्या सोबत काय घडलं यावर ठरत नाही, तर त्यानंतर तुम्ही काय करता यावरही ठरते. खारीने कुठे बी लपवली होती हे विसरलं, पण निसर्गाने त्यातून नवीन जीवन निर्माण केलं. तुमच्याही आयुष्यात काही गोष्टी राहिल्या असतील, काही स्वप्न तुटली असतील, काही नाती संपली असतील, काही लोकांना तुमची किंमत ओळखली नसेल, पण त्याचा अर्थ तुमची कहाणी संपली असा अजिबात नाही. कदाचित तुमच्या आयुष्यातील सुंदर पान अजून लिहायचं बाकी आहे. म्हणून भूतकाळाला शिक्षा म्हणून सोबत घेऊन जगू नका. त्याला शिक्षक बनवा, त्यातून शिका, स्वतःला मजबूत करा आणि मग पुढे चला. कारण आयुष्य मागे वळून पाहण्यात नाही, आयुष्य पुढे काय सुंदर निर्माण करता येईल हे पाहण्यात आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. ज्यांनी दुखावलं त्यांना माफ करा. ज्या चुका झाल्या त्यातून शिका. ज्या गोष्टी हातातून निघून गेल्या त्यांना जाऊ द्या आणि स्वतःला एक संधी द्या नव्याने जगण्याची. कारण कधी कधी आपण विसरलेली गोष्ट आपल्या आयुष्यात नवीन सुरुवातीचं कारण बनते. म्हणून भूतकाळाला निरोप द्या आणि वर्तमान काळाला मनापासून स्वीकारा. कदाचित उद्या तुमच्या आयुष्यात अशी काहीतरी सुंदर गोष्ट घडणार आहे जिची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. फक्त त्यासाठी आजचं मन कालच्या ओझ्यातून थोडं मोकळं करा आणि लक्षात ठेवा, जुन्या आठवणी मनात ठेवून आयुष्य पुढे नेता येत नाही. काही गोष्टी विसरल्यावरच नवीन आयुष्याला सुरुवात करता येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला आजही भूतकाळाचं ओझं मनात घेऊन जगावं लागत आहे. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मोटिवेशनल विचारांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.